आज आपण बघणार आहोत सपोर्ट ही कन्सेप्ट. The support level is a price on the chart where demand is expected into the stock. याचा अर्थ असा की चार्टवरची सपोर्ट ही एक अशी लेवल असते की ज्या लेवलला डिमांड एक्सपेक्टेड आहे, म्हणजेच या लेवलला स्टॉक आल्यानंतर स्टॉकमध्ये डिमांड येणे अपेक्षित असते. इथे बघूयात आपण, जेव्हा या स्टॉकची प्राइस ही आपल्या सपोर्ट झोन पर्यंत येते त्या ठिकाणी बायर्स ऍक्टिव्हेट होतात. बायर्स या स्टॉकसाठी डिमांड जनरेट करतात आणि डिमांड वाढल्यामुळे या स्टॉकची जी प्राइस आहे ही ऑटोमॅटिकली आपल्या सपोर्ट झोन पासून ही अपसाइडची मोमेंटम करते. परत जेव्हा स्टॉक हा सपोर्ट झोन पाशी येतो त्यावेळी परत एकदा बायर्स ऍक्टिव्हेट होतात आणि बायर्स या स्टॉकसाठी डिमांड जनरेट करतात आणि डिमांड जनरेट झाल्यामुळे स्टॉक परत एकदा या सपोर्ट लेवल पासून एक अपसाइडची मोमेंटम कंटिन्यू करतो. परत जेव्हा स्टॉक हा सपोर्ट झोन जवळ येतो त्यावेळी बायर्स ऍक्टिव्हेट होतात. बायर्स या स्टॉकसाठी डिमांड जनरेट करतात आणि डिमांड वाढल्यामुळे हा स्टॉक परत एकदा अपसाइडची मोमेंटम कंटिन्यू करतो. याच कन्सेप्टला आपण सपोर्ट किंवा सपोर्ट झोन या नावाने ओळखतो. या ठिकाणी आपण एक्झाम्पल म्हणून आता बघतोय रिलायन्स चा स्टॉक आणि टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी आपण जो कालावधी कव्हर करणार आहोत तो आहे 8 सप्टेंबर 2021 पासून 27 ऑक्टोबर 2023 पर्यंतचा. या कालावधीमध्ये रिलायन्सच्या स्टॉकने हा जो झोन आहे हा झोन सपोर्ट झोन म्हणून क्रिएट केला होता. म्हणजेच ही जी रेंज आहे ही रेंज रिलायन्सच्या स्टॉकसाठी सपोर्ट म्हणून काम करत होती आणि हा सपोर्ट झोन आहे साधारणतः 1100 रुपये ते 1050 रुपयांचा. याचाच अर्थ काय, सप्टेंबर 2021 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत जेव्हा जेव्हा रिलायन्सचा स्टॉक हा 1100 रुपये ते 1050 रुपये या रेंज मध्ये आला होता तेव्हा तेव्हा या रेंजनी ऍज अ सपोर्ट काम केले आणि या प्राइसला बायर्सनी डिमांड क्रिएट केली आणि रिलायन्सची प्राइसने त्यावेळी अपसाइडची मोमेंटम केलेली आहे. उदाहरणासहित आपण बघूयात. या ठिकाणी साधारणतः रिलायन्सच्या स्टॉकची प्राइस ही 1300 होती. हा स्टॉक या ठिकाणी सपोर्ट झोन पर्यंत आला. इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले. बायर्सने मिळून इथे डिमांड जनरेट केली आणि डिमांड वाढल्यामुळे रिलायन्सचा स्टॉक हा 1050 या लेवल पासून अपसाइडची मोमेंटम करत 1360 या लेवल पर्यंत गेला. म्हणजेच आपण याला म्हणूयात की रिलायन्सच्या स्टॉकने सपोर्ट झोनवरती सपोर्ट घेतला आणि अपसाइडची मोमेंटम कंटिन्यू केली. तसंच पुढे आपण बघितलं तर 1360 पासून हा स्टॉक जेव्हा परत आपल्या सपोर्ट झोन पर्यंत आला त्यावेळी या स्टॉकमध्ये परत एकदा बायर्स ऍक्टिव्हेट झाले आणि त्यांनी डिमांड जनरेट केली आणि या डिमांड जनरेट केल्यामुळे यावेळी स्टॉक हा 1100 रुपयापासून साधारणतः 1300 या लेवल पर्यंत अपसाइडची मोमेंटम करत गेला. पुढच्या वेळी जेव्हा स्टॉक परत एकदा या डिमांड झोन पर्यंत आलेला आहे या ठिकाणी बायर्स ऍक्टिव्हेट झाले, त्यांनी डिमांड जनरेट केली आणि स्टॉकने 1050 या लेवल पासून अपसाइडची मोमेंटम करत साधारणतः 1360 या लेवल पर्यंत अपसाइड मुवमेंट केलेली आहे.
परत हा स्टॉक जेव्हा डिमांड झोन पर्यंत आला, या ठिकाणी बायर्स ऍक्टिव्हेट झाले आणि त्यांनी प्राइस आहे ती परत अपसाईडला कंटिन्यू केली. आता आपण बघणार आहोत ब्रिटानियाचा स्टॉक. टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी आपण जो कालावधी डिस्कस करणार आहोत तो आहे जून 2020 ते मे 2021. या कालावधी दरम्यान स्टॉकने या झोनला सपोर्ट झोन म्हणून क्रिएट केले होते आणि या झोनची रेंज आहे साधारणतः 3,370 रुपये ते 3,320 रुपये. तर जून 2020 पासून मे 2021 पर्यंत स्टॉक जेव्हा जेव्हा 3,370 ते 3,320 या रेंजमध्ये आलेला आहे, त्यावेळी बायर्सनी या ठिकाणी डिमांड जनरेट केलेली आहे आणि यामुळे स्टॉकची प्राइस आहे ती अपसाईड गेलेली आहे. इथे जर आपण बघितलं तर स्टॉकची प्राइस इथे आली होती. बायर्स लोकांनी इथे डिमांड जनरेट केली म्हणून स्टॉकची प्राइस अपसाईड गेली. तिथून जेव्हा स्टॉक परत एकदा डिमांड झोन पर्यंत आलेला आहे, म्हणजे सपोर्ट वरती आलेला आहे. सपोर्ट वरून परत एकदा बायर्सनी डिमांड जनरेट केल्यामुळे प्राइस अपसाईड गेली. तिथून स्टॉक परत एकदा सपोर्ट झोन पर्यंत आला. बायर्सने डिमांड जनरेट केल्यामुळे परत एकदा स्टॉकची प्राइस ही अपसाईडला गेलेली आहे. स्टॉक जेव्हा परत सपोर्ट झोन पर्यंत आला या ठिकाणी, इथून परत एकदा डिमांड जनरेट झाल्यामुळे स्टॉकने अपसाईडची मोमेंटम कंटिन्यू केलेली आहे. आता या ठिकाणी आपण स्टॉक बघत आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया. टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या स्टॉकने सप्टेंबर 2016 पासून डिसेंबर 2019 या कालावधी दरम्यान 245 ते 235 हा एक सपोर्ट झोन क्रिएट केला होता आणि या ठिकाणी त्याने प्रत्येक वेळी सपोर्ट घेतलेला आहे. आता आपण बघूयात. प्राइस ही या ठिकाणी सपोर्ट घेते, अपसाईडची मोमेंटम करते, परत आपल्या सपोर्ट झोन पर्यंत येते, अपसाईडची मोमेंटम करते, परत आपल्या सपोर्ट झोन पर्यंत येते, अपसाईडची मुवमेंट करते, सपोर्ट झोन पर्यंत येते, अपसाईडची मोमेंटम करते आणि जेव्हा परत सपोर्ट झोन पर्यंत येते, अपसाईडची मोमेंटम करते. म्हणजे या प्रत्येक वेळी बायर्सनी या स्टॉक मध्ये डिमांड जनरेट केलेली आहे आणि हा जो झोन आहे पूर्ण झोन त्यावेळी सपोर्ट झोन म्हणून वर्क झालेला आहे. म्हणजेच त्यांनी सपोर्ट झोन म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत तो स्टॉक आहे सुरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेड. या स्टॉकने जून 2024 पासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः 8 डिसेंबर 2024 पर्यंत 105 ते 102, 105 ते 102 या झोनला सपोर्ट झोन म्हणून क्रिएट केलेले आहे. आपल्याला असं लक्षात येईल या सपोर्ट झोन वरती प्राइस आलेली आहे. प्राइसने अपसाईडची मोमेंटम केली. तिथून परत एकदा प्राइस सपोर्ट झोन पर्यंत आलेली आहे. इथून प्राइसने अपसाईडची मोमेंटम केली. तिथून परत एकदा प्राइस सपोर्ट झोन पर्यंत आली, अपसाईडची मोमेंटम केली. परत एकदा सपोर्ट झोन पर्यंत आली, इथून प्राइस अपसाईडची मोमेंटम करते आहे.